आता आपण बोलू नका. FM सेकंड चॅप्टर जो आहे ते स्टार्ट करू. सेकंड चॅप्टर मध्ये आपल्याला रिझल्टंट प्रेशर काढायचं आहे आणि सेंटर ऑफ प्रेशर काढायचं आहे. रिझल्टंट प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर. त्या रिझल्टंट प्रेशरला आपण दुसऱ्या भाषेत टोटल प्रेशर, आणि ज्या जागेवर टोटल प्रेशर ऍक्ट होते त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात सेंटर ऑफ प्रेशर. हे दोन टर्म तुम्हाला पूर्ण चॅप्टर मध्ये काढायचे आहे. टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर. आणि याला ऑर मध्ये जो टॉपिक आहे तो आहे बायोएनसी अँड फ्लोटेशन वाला. बायोएनसी अँड फ्लोटेशन. तर बायोएनसी अँड फ्लोटेशन वाला टॉपिक पण तुम्हाला शिकवेल मी याचं ऑर सोबतच. कधी कधी काय येत आहे की बा थेरी क्वेश्चन त्याचा येते आणि प्रॉब्लेम याचा येते, आणि याचं थेरी क्वेश्चन जेव्हा येते तर प्रॉब्लेम त्याचा येते बायोएनसीचं. असं होऊन राहिलं 2 एक्झाम पासून. नाही पण याच्यात प्रॉब्लेम याचा आला समजा सेंटर ऑफ प्रेशरचं, आणि याच्यासोबत थेरी बायोएनसीची आली. थेरी आहे, बायोएनसी मध्ये डेरिव्हेशन नाही आहे. डेरिव्हेशन फक्त याचंच आहे बस. सो दोन्ही टॉपिक शिकणं जरुरी आहे आपल्याला. बिकॉज 2-3 असं नाही की एखादा एक्झाम झालाय, असं 2-3 एक्झाम मध्ये रिपिटेटिव्ह झालाय की थेरी क्वेश्चन मेटासेंट्रिक हाईट आणि मेटासेंटरचं येत आहे आणि प्रॉब्लेम सेंटर ऑफ प्रेशरचं येत आहे. मग ऑर मध्ये थेरी क्वेश्चन किंवा डेरिव्हेशन याचं येत आहे सेंटर ऑफ प्रेशरचं, आणि प्रॉब्लेम मेटासेंटरचं येत आहे. सो मग अशा वेळेस तुम्हाला 7च मार्क मिळेल कोणतं एक टॉपिक केलं तर. म्हणून दोन्ही पण टॉपिक आपण या चॅप्टरचे करून टाकून. जास्त लेंदी आहे तर लवकर होऊन जाईल आपलं बहुतेक. तर सगळ्यात पहिले बघू आपण की टोटल प्रेशर काय असते. बघा या चॅप्टरच्या अंदर तुम्हाला शिकायचं काय, तुम्हाला एक कोणती पण जे बॉडी आहे किंवा एक प्लेट आहे, एक एलिमेंट आहे, त्याला पाण्याच्या अंदर सबमर्ज करायचं आहे. आणि जेव्हा ते एलिमेंट, ते वस्तू, ते बॉडी पाण्याच्या अंदर जाते तर पाणी त्या एलिमेंटवर काय नाही की फोर्स लावेल ना. समजा आता हा पेन आहे, या पेनला मी पाण्याच्या अंदर इमर्ज डुबवलं तर पाणी या पेनवर काय नाही की फोर्स लावेल ना. तर पाणी या पेनवर जे फोर्स लावते तेच तुमचं काय टोटल प्रेशर आहे. इथे आपलं टोटल प्रेशर म्हणजे काय की इट इज द resultant force it is the resultant force acted by liquid when immersed in it. कोणतं पण बॉडी, कोणतं पण ऑब्जेक्ट तुम्ही जर लिक्विडच्या अंदर इमर्स केलं आणि लिक्विड त्या ऑब्जेक्टवर जे फोर्स लावते त्यालाच काय म्हणतो आपण? रिझल्टंट फोर्स म्हणतो. फोर्स म्हणजे हा टोटल प्रेशर म्हणजे इंटेन्सिटी नाही आहे, हे काय प्रकारचं फोर्स आहे. टोटल प्रेशर म्हणजे आपलं काय फोर्स आहे. मग हा टोटल प्रेशर म्हणजे प्रकारचं काय तुमचं? हा टोटल प्रेशर म्हणजे एक प्रकारचं काय तुमचं रिझल्टंट प्रेशर आहे, रिझल्टंट फोर्स आहे. रिझल्टंट फोर्स आहे ज्याला मी सिम्बॉल देतो कॅपिटल P. आणि तुम्हाला मी फर्स्ट चॅप्टर मध्ये प्रेशर इंटेन्सिटी किंवा सिम्पली हायड्रोस्टॅटिक प्रेशरचं फॉर्म्युला लिहून दिलं होतं. किंवा प्रेशर इंटेन्सिटी म्हणजे काय असते? हायड्रोस्टॅटिक फोर्स अपॉन एरिया. आणि आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काढला होता S इंटू गॅमा W इंटू H. तुम्हाला आठवत असेल तर, किंवा तुमच्याकडे लिहिलं आहे. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण प्रेशरची इंटेन्सिटी कशी काढायची त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह केलं होतं. हा तुम्हाला फॉर्म्युला मी काढून दिला होता फोर्स अपॉन एरिया वरून S इंटू गॅमा W इंटू H. मग इंटेन्सिटी म्हणजे काय असते? इंटेन्सिटीचा फॉर्म्युला जे आपण शिकलो फर्स्ट चॅप्टर मध्ये ते काय असते? फोर्स अपॉन एरिया. मग इथून जर तुम्हाला फोर्स काढायचा आहे तर फोर्सचा फॉर्म्युला काय येईल? मग
फोर्सचा फॉर्म्युला इंटेन्सिटी इंटू एरिया असणार ना. मग जर इंटेन्सिटी म्हणजे फोर्स अपॉन एरिया होते, तर फोर्स म्हणजे काय? फोर्स म्हणजे प्रेशर म्हणजे काय? फोर्स म्हणजे काय मग? इंटेन्सिटी इंटू एरिया. इंटेन्सिटी इंटू एरिया. इंटेन्सिटी म्हणजे काय? कसं काढायचं? एस इंटू गॅमा डब्ल्यू इंटू एच इंटू एरिया म्हणजे ए. म्हणजे आपलं टोटल प्रेशरचा फॉर्म्युला काय झाला पाहिजे? एस इंटू गॅमा डब्ल्यू इंटू एच इंटू ए. आता एरिया डिपेंड करते की आपली प्लेटचा शेप कसा आहे. तुमची प्लेट रेक्टँग्युलर असेल तर एरिया असणार बी इंटू डी. तुमची अंदर डुबलेली प्लेट ट्रायंग्युलर असेल तर एरिया असणार हाफ इंटू बेस इंटू हाईट. तुमची अंदर डुबलेली प्लेट ट्रॅपेझियम असेल तर एरिया असणार ए प्लस बी बाय टू इंटू एच. अंदरची प्लेट सर्क्युलर असेल तर एरिया असेल बाय बाय 4 डी स्क्वेअर. तर एरियाचा फॉर्म्युला आपण काही एक लिहू शकतो का याच्यात? इथे काही एक फॉर्म्युला लिहिता का एरियाचं? नाही ना. म्हणून एरियाचं फॉर्म्युला अलग अलग राहील. आणि हे जे टर्म आहे एच म्हणजे एच म्हणजे हाईटच आहे, फक्त त्याचा एच चं सिम्बॉल समोर जाऊन तुम्हाला चेंज होताना दिसेल. सध्या लक्षात ठेवा की तुमचा जो रिझल्टंट फोर्स आहे, तुमचं जे टोटल प्रेशर आहे, त्याचा फॉर्म्युला काय राहू शकते? इंटेन्सिटी इंटू एरियाला सॉल्व्ह केल्यावर एस इंटू गॅमा डब्ल्यू इंटू एच इंटू ए असं फॉर्म्युला राहू शकते आपलं टोटल प्रेशरचं किंवा रिझल्टंट फोर्स काढायचं. बरोबर? तर कोणत्या पण बॉडीला समजा हे असं इथे पूर्ण पाणी भरलेलं आहे अंदर. आता या पाण्याच्या अंदर आपण एखादा बॉडी असं इमर्स केलं, एखादा प्लेट असं इमर्स केलं, तर या प्लेटवर हा पाणी फोर्स लावेल काही ना काही. हे पूर्ण लिक्विड या प्लेटवर काही ना काही ताकद लावेल ना, काही ना काही अटॅक करेल ना या प्लेटवर. पाण्याचे फोर्सेस, पाण्याचे मॉलिक्युल्स त्या प्लेटवर अटॅक करेल. तर ते जे फोर्स लावेल प्लेटवर पाण्याचं मॉलिक्युल्स, तेच काय तुमचं एक प्रकारचं रिझल्टंट प्रेशर आहे, रिझल्टंट फोर्स आहे. याचेच तुम्हाला 3 केसेस पाहिजे आहे. जर तुम्ही हा जो प्लेट आहे, हा प्लेट जर तुम्ही पाण्याच्या अंदर हॉरिझॉन्टली इमर्स केलं तर प्रेशरचा फॉर्म्युला काय असणार आणि सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला काय असणार? दोन्ही. मग हा प्लेट जर व्हर्टिकली इमर्स केलं असं तर प्रेशरचा फॉर्म्युला काय असणार? सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला काय असणार? आणि हा प्लेट असं इन्क्लाइंड इमर्स केलं, इन्क्लाइंड, न हॉरिझॉन्टल न व्हर्टिकल, ट्रिप आहे थोडंसं प्लेट. म्हणजे पाण्याच्या अंदर प्लेट कसं आहे? इन्क्लाइंड आहे ऍट सम अँगल थिटा. तर तुमचं टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशरचे फॉर्म्युले काय असतात? म्हणजे 3 अलग अलग केसेसचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. हॉरिझॉन्टली इमर्स प्लेट, व्हर्टिकली इमर्स प्लेट अँड इन्क्लाइंड इमर्स प्लेट. बस याचेच क्वेश्चन तुम्हाला एक येणार आहे. एक तीन केस पैकी एक क्वेश्चन एक्झाम मध्ये पक्का येणारच आहे. त्यात हॉरिझॉन्टल प्लेटचं एक्झाम मध्ये शुअर नाही आहे, म्हणजे नाहीच्या बरोबर चान्स आहे. व्हर्टिकल किंवा इन्क्लाइंड इमर्स प्लेट पैकी एखादा प्रश्न एक्झाम मध्ये पक्का येतेच. मागचे पेपर्स पाहतो एखादा क्वेश्चन याच्यावर तुम्हाला दिसतेच. ठीक आहे? या 3 अलग अलग केसेस मध्ये आपल्याला टोटल प्रेशर काढायचं आहे, म्हणजे रिझल्टंट फोर्स काढायचा आहे आणि सेंटर ऑफ प्रेशर काढायचं आहे. आता बघू आपण सेंटर ऑफ प्रेशर काय असते. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेंटर ऑफ प्रेशर? आता जसं आहे प्लेट आहे, हे प्लेट काय केली? पाण्याच्या अंदर पूर्ण डुबवली. बरोबर? आता समजा अशी व्हर्टिकल प्लेट आहे, ठीक आहे, व्हर्टिकल डुबवली अशी. आता हे पाणी जेवढं पण फोर्स लावते प्लेटवर त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण टोटल प्रेशर. आता हा टोटल प्रेशर ज्या पॉइंटवर ऍक्ट होईल त्या पॉइंटला काय म्हणतात? सेंटर ऑफ प्रेशर है ना. द पॉइंट ऍट विच टोटल प्रेशर ऍक्ट्स इज नोन ऍज सेंटर ऑफ प्रेशर. म्हणजे हे नॉर्मली सीजी आणि सीपी अलग अलग राहते. समजा इथे सीजी येत आहे तर सीपी थोडंसं खाली येईल. सीजी सीपी एका जागेवर नाही येत. सीजीचं मिनिंग काय असते? वाय बार किंवा एक्स बार असते. सीपीचं सिम्बॉल अलग आहे. सीपीचा सिम्बॉल काय आहे? एच बार आहे. सेंटर ऑफ प्रेशरला आपण काय सिम्बॉल देतो? याला सिम्बॉल देतो आपण एच बार. म्हणजे ज्या पॉइंटवर तुमचं टोटल प्रेशर ऍक्ट होते, बिकॉज सीजीवर नेहमी काय येते? सीजीवर बॉडीचं सेल्फ वेट येते. बॉडीचं सेल्फ वेट कोणत्या पॉइंटवर येते? सीजीवर येते, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर येते. पण या पाण्याचा फोर्स, आजूबाजूला जे पाणी आहे त्याचं फोर्स ज्या पॉइंटवर चाललं त्या पॉइंटला काय म्हणतात? सेंटर ऑफ प्रेशर म्हणतात. त्याचं सिंपल डेफिनेशन काय आहे? द पॉइंट ऍट विच total pressure acts, the point at which total pressure acts is called as center of pressure.
हे डेफिनेशन, दोन्ही डेफिनेशन आतापर्यंत एक्झाम मध्ये कधीच विचारले नाही आहे, म्हणून ह्या डेफिनेशनचा चान्सेस नाहीच्या बरोबरच्या विचारण्याचे. याच्यात व्हर्टिकल इमर्स प्लेटचं डेरिव्हेशन विचारते. व्हर्टिकल इमर्स प्लेटचं टोटल प्रेशरचा फॉर्म्युला आणि सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला कसा आलं त्याचं डेरिव्हेशन विचारते याच्यात. ठीक आहे, बाकी तर नाही जास्त काही विचारत. इट इज डिनोटेड बाय H bar. It is denoted by H bar. सो आपल्याला बेसिकली या सेकंड चॅप्टर मध्ये पूर्ण चॅप्टर मध्ये काढायचं हेच आहे, टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर. तर एखाद्या बॉडीला आपण जर पाण्यात इमर्स केलं, पाण्यात डुबवलं, तर त्या बॉडीवर पाणी जे काही फोर्स लावेल, पाणी जे काही ताकद लावेल, पाणी जे काही अटॅक करेल, त्यालाच काय म्हणतो आपण, टोटल प्रेशर म्हणतो. आणि तो टोटल प्रेशर बॉडीवर ज्या पॉइंटवर ऍक्ट होईल त्यालाच काय म्हणतात, सेंटर ऑफ प्रेशर म्हणतात. टोटल प्रेशरला सिम्बॉल द्यायचं कॅपिटल P, आणि सेंटर ऑफ प्रेशर म्हणजे ज्या पॉइंटवर टोटल प्रेशर ऍक्ट होते त्याला म्हणायचं सेंटर ऑफ प्रेशर, आणि त्याला सिम्बॉल द्यायचं H बार. तर सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला मी तुम्हाला आता जे केसेस शिकवेल, 3 केसेस, त्यात अलग अलग आहे सगळ्यांचा फॉर्म्युला. सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला तिन्ही केसमध्ये अलग अलग आहे, पण टोटल प्रेशरचा फॉर्म्युला तिन्ही केसमध्ये सेमच आहे. प्रेशर तर सेमच काढावा लागेल ना, प्रेशर काढायचा फॉर्म्युला नाही बदलणार, फक्त H बारचा फॉर्म्युला बदलेल. म्हणून आपण H बारचा फॉर्म्युला सध्या काही लिहू शकत नाही, बिकॉज तिन्ही केसेस अलग अलग आहे. पण टोटल प्रेशर म्हणजे काय, जसं तुम्हाला मी फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकवलं होतं, इंटेन्सिटी आपण शिकलो आहे फर्स्ट चॅप्टर मध्ये. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असते, फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स काढायचा फॉर्म्युला काय लागेल, इंटेन्सिटी इंटू एरिया. आणि टोटल प्रेशर म्हणजे काय, टोटल प्रेशर म्हणजे एक प्रकारचा फोर्सच आहे. इट इज अ काइंड ऑफ रिझल्टंट फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड. इथे आपण लिहू शकतो, इट इज अ रिझल्टंट फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड. ठीक आहे, एक्झर्टेड बाय लिक्विड when it is immersed in it, when immersed in it. ठीक आहे. सो एखाद्या ऑब्जेक्टला पाण्याच्या अंदर इमर्स केल्यावर पाणी त्याच्यावर जे फोर्स लावते त्याला म्हणायचं टोटल प्रेशर किंवा रिझल्टंट फोर्स. फॉर्म्युला असणार इंटेन्सिटी इंटू एरिया. इंटेन्सिटीचा हा वाला फॉर्म्युला फर्स्ट चॅप्टर मध्येच काउंट दिलं होतं, S इंटू गॅमा डब्ल्यू इंटू H. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असते S इंटू गॅमा डब्ल्यू इंटू H मल्टिप्लाइड बाय एरिया. ठीक आहे, ते हे लिहून घ्या 2 डेफिनेशन. मग आपण ते 3 केसेस आहे आता अलग अलग. when plate is immersed horizontally, plate is immersed vertically, and plate is immersed in inclined way. त्याचे फॉर्म्युले बघू. टोटल प्रेशरचा जे फॉर्म्युला आहे ना, तो गॅमा म्हणजे रो जी असते ना, ते गॅमाला रो जी लिहिते. लिहा पटापट. युनिट नंबर 2 आहे फ्लुइड मेकॅनिक्सचं. टॉपिकचं नाव आहे टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर. याच्या ऑर मध्ये टॉपिक आहे आपल्याला बायोएन्सी अँड फ्लोटेशन. तुम्ही पुष्कळदा पाहत असाल एखादा कोणता पण लोह्याचा वस्तू, हातोडा वगैरे, काही पण लोह्याची एखादी सब्बल आहे, त्याला जर आपण पाण्यात डुबवलं तर ते लवकर डुबून जाते ना. पण एवढं मोठं जहाज पाण्यावर चालते पण ते काऊन डुबत नाही, एवढं मोठं शिप पाण्यावर चालते तर ते डुबते का त्याच्या अंदर, बिकॉज शिपच्या खाली एक हार्ड प्लास्टिक मटेरियल यूज केलं जाते शिपच्या बेसमध्ये. आणि तो तिथे जो फोर्स काम करत आहे, जो त्या शिपला पाण्यात डुबू देत नाही, तो आहे बायो अँड फोर्स. दॅट इज अ बायो अँड फोर्स. त्याच्या मागे जो प्रिन्सिपल काम करत आहे दॅट इज बायोएन्सी. सो बायोएन्सी एक चांगला फिजिक्स मध्ये पण चॅप्टर येते, म्हणजे 11-12च्या पोरांना फिजिक्स मध्ये पण हा चॅप्टर येते, बायोएन्सी अँड फ्लोटेशन. सरफेस टेन्शन, बायोएन्सी,
मेटासेटर, हे टॉपिक सगळे फिजिक्स मध्ये पण येतात. बिकॉज हे फिजिक्सच आहे, हे एक प्रकारचं फिजिक्सच आहे. तर मी या चॅप्टर मध्ये आपण दोन्ही पण टॉपिक कव्हर करू. हाय टॉपिक कव्हर करू टोटल प्रेशर वाला, आणि सेकंड टॉपिक जो आहे बायो एनसीएम सोल्युशन तोही कव्हर करू. कारण कधी कधी असं झालं एक्झाम मध्ये की थेरी क्वेश्चन त्या बायो एनसीचं येत आहे आणि प्रॉब्लेम याचा येत आहे. मग ऑर मध्ये थेरी क्वेश्चन याचं येत आहे आणि प्रॉब्लेम बायो एनसीचं येत आहे. तर आपण जर कोणतं एकच टॉपिक प्रिपेअर केलं याच्यात तर आपल्याला 7च मार्क मिळू शकणार. होऊ शकते कधी कधी ते मिळून नाही पूर्ण, पण चान्सेस आहे 7 पण मिळायचे. म्हणून या चॅप्टर ते दोन्ही पण टॉपिक तुम्हाला शिकवतो. तर फर्स्ट टॉपिक मध्ये फक्त 3 केसेसचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे बस, जास्त ते अजून पण आहे. एकाच टँक मध्ये एकाच साईडला 2 लिक्विड आहे, अर्ध्यामध्ये ऑइल आहे अर्ध्यामध्ये पेट्रोल आहे. त्याची प्रॉब्लेम येतात, पण ते तुम्हाला कधी आले नाही आहे मागच्या 8-10 वर्षात. आणि आपल्याला नेक्स्ट पार्ट शिकायचं आहे बायोएनसीचं, तर मग जास्त वरचे अजून प्रॉब्लेम नाही घेणार आपण. फक्त आपण या 3 केसेसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ पहिले. ठीक आहे, लिहिलं का एवढं? सो आता मी तुम्हाला पहिले केस 1 शिकवतो. केस 1 चं हेडिंग घेऊन द्या. केस 1, total pressure and center of pressure for horizontally immersed plate. आता हे जे प्लेट आहे, आता तुम्हाला वाटतं ना एखादी प्लेट आहे, एखादी प्लेट जर तुम्ही पाण्याच्या अंदर डुबवली तर पाणी त्या प्लेटवर जे प्रेशर लावते त्यालाच काय म्हणतात, टोटल प्रेशर. आणि तो टोटल प्रेशर प्लेटच्या ज्या पॉइंटवर ऍक्ट होईल त्यालाच काय म्हणतात, सेंटर ऑफ प्रेशर. आता हे प्लेटला पाण्याच्या अंदर डुबायचे 3 तरीके आहेत. या प्लेटला पाण्याच्या अंदर आपण 3 प्रकारे डुबवतो. आयदर वी विल इमर्स द प्लेट हॉरिझॉन्टली लाईक दिस, पाण्याच्या अंदर हॉरिझॉन्टली इमर्स आहे पूर्ण, आयदर व्हर्टिकली और इन इन्क्लाइंड वे. 3 प्रकारे तुम्हाला प्लेट पाण्याच्या अंदर इमर्स करायची आहे. ठीक आहे, सो त्यातली केस 1 चं हेडिंग द्या, टोटल प्रेशर अँड center of pressure for horizontally immersed plate. Case 1, total pressure म्हणजे काय, एक प्रकारचं फोर्स आहे, रिझल्टंट फोर्स त्याला म्हणता येते. टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर फॉर horizontally immersed plate. टोटल प्रेशरचा फॉर्म्युला तुम्ही लिहून ठेवला आहे. आता बोर्डवर तुम्ही जसं पाहिला इथे S इंटू गॅमा डब्ल्यू इंटू H इंटू A. तर हे तर सगळं सेमच राहणार, S गॅमा डब्ल्यू एरिया. फक्त या H ला आपण एक दुसऱ्या नावानं रिप्रेझेंट करू फॉर्म्युला मध्ये. H चं मिनिंग काय असते, हाईटच असते. H ला आपण फॉर्म्युला मध्ये ज्या दुसऱ्या टर्म न रिप्रेझेंट करू त्याचं मिनिंग पण असं हाईटच आहे. फक्त इन्स्टेड ऑफ H आपण थोडं सिम्बॉल दुसरं यूज करू. ठीक आहे, इन्स्टेड ऑफ H हा सिम्बॉल तुम्हाला आता येणाऱ्या फॉर्म्युला मध्ये थोडस वेगळं काही पाहायला मिळेल. ठीक आहे, बाकी S इंटू गॅमा डब्ल्यू आणि A तर असणारच आहे. इथे पण H म्हणजे हाईटच आहे आणि येणाऱ्या फॉर्म्युला मध्ये पण तुम्हाला त्याचं मिनिंग हाईट सारखंच काहीतरी पाहायला मिळेल. फक्त ते सेंटरचं डिस्टन्स असते म्हणून त्याला आपण H नाही म्हणत. ठीक आहे, बघा आता सपोज इथे असं पूर्ण असं लिक्विड सरफेस आहे, इथे म्हणजे अंदर पूर्ण पाणी भरलं आहे. आता असं सिम्बॉल दाखवून दिलं ना, म्हणजे समजते की बा पूर्ण पाणी आहे याच्या खाली पूर्ण पाणी आहे किंवा कोणतं पण लिक्विड आहे. ठीक आहे, पाणी असो, ऑइल असो, पेट्रोल असो, काही असो. आणि इथे समजा आपला एक हॉरिझॉन्टल इमर्स प्लेट आहे. आता हा प्लेट डुबला आहे पाण्याच्या अंदर. ठीक आहे, या प्लेटचं असं काहीतरी 3D व्ह्यू असणार आहे तुमचं काहीतरी. म्हणजे या प्लेटचं तुम्हाला काय काय घेऊन असते, एक तर हे प्लेटचं तुम्हाला हा प्लेटचं लेंथ आहे म्हणा,
हे प्लेटचं काय असणार, विड्थ असणार, आणि हे काय असणार, थिकनेस राहणार. म्हणजे या प्लेटचं क्रॉस सेक्शन व्ह्यू तुम्हाला असं काहीतरी पाहायला मिळेल. या प्लेटचं क्रॉस सेक्शन व्ह्यू तुम्हाला असं काहीतरी पाहायला मिळेल, B/T. बरोबर, B/T. तर हे आता हे टॉप व्ह्यू आहे ना, हे वरून दिसणार का तुम्हाला, हा जो व्ह्यू आहे, हा वाला सरफेस, हा वाला व्ह्यू आता मागेच आपला आहे ना. म्हणजे या प्लेटचा टॉप मला सांगा, या प्लेटचा टॉप हा आहे टॉप या प्लेटचं की हा आहे? असं वरून पाहिल्यावर जर मी या प्लेटला असं वरून पाहतो, इथे उभं राहून पाहतो मी, इथे उभं राहून, तर याचा टॉप हा असणार की हा असणार? हा खालचा असेल ना. म्हणजे कॅन यू शो की बा मला हा डिस्टन्स गिवन राहील की हा डिस्टन्स गिवन राहील? हा इकडचं इथे आहेच नाही असं की हे इमॅजिनरी आहे, हे ते मागे लपलाय ना असं, म्हणून इथे नाही पण काढलं तर चालते, काही फरक नाही पडत. ठीक आहे, जस्ट इमॅजिन की आपल्याला प्लेटचं विड्थ आणि प्लेटचं थिकनेस गिवन असणार आहे. तर हे काय आहे प्लेटची, हे प्लेटची थिकनेस आहे. ठीक आहे, हे काय आहे तुमच्या प्लेटचं थिकनेस आहे समजा आहे. आता हा वाला जो आपण काढणारच नाही उगाच कन्फ्युजन करण्यासाठी, एवढी स्प्लिट काढू आपण, 2D मध्ये काढू, 3D मध्ये नाही काढणार आपण. तर हे प्लेट लिक्विड सरफेसच्या अंदर किती डुबली आहे ते माहित पाहिजे ना आपल्याला. हे प्लेट लिक्विड सरफेसच्या अंदर किती डुबलं आहे, तर ते हे डिस्टन्स आहे समजा. हे प्लेट लिक्विडच्या अंदर एवढं खाली आहे, सपोज हा डिस्टन्स आहे y. हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन राहील ना, y नावाचा डिस्टन्स क्वेश्चन मध्ये गिवन राहते. म्हणजे प्लेट जे आहे ते पाण्याच्या अंदर किती डुबलेली आहे, किती खाली आहे, ते क्वेश्चन मध्ये गिवन असते. त्याला काय म्हणू आपण, सिम्बॉल देऊ, y सिम्बॉल देऊन देऊ. ठीक आहे, हे थिकनेस क्वेश्चन मध्ये गिवन राहील तुम्हाला. आता हे प्लेट जर सर्क्युलर आहे तर मग डायमीटर क्वेश्चन मध्ये गिवन राहील. रेक्टँग्युलर आहे तर विड्थ आणि थिकनेस गिवन राहील. ट्रायंग्युलर आहे तर विड्थ आणि हाईट गिवन, जशी शेप आहे तसं घेऊन राहील ना. प्लेट तर कोणत्या पण शेपची पॉसिबल आहे ना, रेक्टँग्युलरही पॉसिबल आहे, ट्रॅपेझॉइडली पॉसिबल आहे, ट्रायंग्युलरही पॉसिबल आहे, सर्क्युलरही पॉसिबल आहे. ठीक आहे, आता हे झालं समजा या प्लेटचं CG. या प्लेटचं CG जो असते, या प्लेटचं CG जो असते तो या लिक्विड सरफेस पासून किती खाली आहे याला आपण डिस्टन्स देतो y बार. याला आपण काय नाव देतो, y बार. प्लेटचं सेंटर CG पासून किती खाली आहे त्याला काय म्हणायचं, y बार म्हणायचं. जर मी तुम्हाला म्हटलं हा y बार मला काढून द्या, तुम्हाला हे सगळं माहिती आहे, y माहिती आहे, क्वेश्चन मध्ये साधा सिम्बॉल आहे ना y, तो माहित आहे, t तुम्हाला माहित आहे. तर y बार कसं काढायचं आदित्य? हा y बार, y बार काढायचा, y नाही माहित मग ते पाहा लागा ना, तेव्हा माहिती होईल ना. कसं माहिती होणार, फोन मध्ये माहिती होणार आहे काय? मग बंद करून ठेव फोन. मी एवढी हिंमत कधीच नाही केली माझ्या स्टुडंट लाईफ मध्ये की मी पहिल्या बेंचवर बसून सरेआम फोन पाहून राहिलो सरांच्या समोर. इवन जस्ट अ डिस्टन्स ऑफ 5 मीटर और 3 मीटर्स, 2 ते 3 मीटरच्या अंतरावर बसून मी सर शिकून राहिलो, मी मस्त फोन पाहून राहिलो. आय नेव्हर डेअर that, I never have that much courage. हा कसं काढाल मग y बार प्रज्वल? तुझं फादर समोर कंटिन्यू, तुझं माहिती असलं पाहिजे. साक्षी कसं काढायचं y बार? हे सगळं माहिती आहे, y माहित आहे, t माहित आहे, b सगळं माहिती आहे आपल्याला. क्वेश्चन मध्ये माहित सगळं आहे y आणि t. y बार कसं काढायचं? y प्लस t/2. हे y प्लस हे टीचं अर्ध ना, CG आहे ना, CG कुठे राहील, बरोबर थिकनेसच्या आतवर राहील. तर y बार कसं काढा मग तुम्ही, y प्लस t/2 न काढून घ्याल. y क्वेश्चन मध्ये माहिती आहे तुम्हाला, t क्वेश्चन मध्ये माहिती आहे, म्हणजे y बार तुम्हाला काढता आलं पाहिजे याच्यात. y बारच सगळ्यात मेन आहे याच्यात. आता जर तुम्हाला टोटल प्रेशर काढायचं आहे, टोटल प्रेशर किंवा रिझल्टंट फोर्स, तर तुम्ही काय फॉर्म्युला दिलाय मागे? आता टोटल प्रेशरचा फॉर्म्युला तुम्ही काय दिलं होतं, S इंटू गॅमा W इंटू H इंटू A. H नावाची कोणती टर्म आहे का याच्यात? इथे H च्या जागेवर आपण काय यूज करणार आहे, y बार यूज करणार आहे. इन्स्टेड ऑफ H
आपण काय यूज करणार आहे याच्यात, वाय बार. एच म्हणजे काय असते, एक व्हर्टिकल हाईट. वाय बार व्हर्टिकल आहे ना, मग वाय बार आहे ना, व्हर्टिकल आहे ना. एच पण हाईट असते, वाय बार एक प्रकारचं हाईटच आहे ना प्लेटचं. फक्त प्लेटच्या सेंटर पासून तर वॉटर सरफेसच्या लेवल पर्यंत. आता या हाईटला याला एच म्हणता पण येत नाही ना, सेंटरचं डिस्टन्स आहे ना. सेंटरच्या डिस्टन्सला आपल्याला काय शिकवलं आहे, सेंटरच्या डिस्टन्सला कधी पण काय म्हणायला पाहिजे, एक तर एक्स बार किंवा वाय बार. हा सेंटरचा डिस्टन्स आहे ना, त्याला आपण एच सिम्बॉल दिलं थोडं चांगलं नाही, अटपटा वाटेल ते, किंवा सेंटरचं डिस्टन्स एच कसं दिलं, म्हणून आपण सिम्बॉल चेंज केलं वाय बार. तर हे पुस्तकात पण तसंच आहे, वाय बारच आहे. काही पुस्तकात एक्स बार पण म्हणता याला, पण हे व्हर्टिकलला आहे कशाला म्हणायला पाहिजे, वायच म्हणायला पाहिजे ना, म्हणून मी वाय बार म्हणतो. ठीक आहे. सो आपण फॉर्म्युला काय लावू मग, एस इंटू गॅमा डब्ल्यू इंटू ए इंटू वाय बार. ए पाहिजे लिहिलं, थोडं ऐकायला पण चांगलं वाटतं. एस इंटू गॅमा डब्ल्यू इंटू ए इंटू वाय बार. वाय बार इंटू ए थोडस बारवर त्रास द्यायला लागते, थोडस बारवर थोडा त्रास द्यायला लागेल ना. ठीक आहे. एस गॅमा डब्ल्यू ए वाय बार सिंपल. आता राहिलं प्रश्न सीपीचं. ते हॉरिझॉन्टल इमर्स प्लेटचे प्रश्न एक्झाम मध्ये काऊन नाही येत, कारण की हॉरिझॉन्टली इमर्स प्लेटचं सीजी आणि सीपी एकाच लाईनवर कोइन्साइड होते. हॉरिझॉन्टली इमर्स्ड प्लेटचं सीजी आणि सीपी एकाच लाईनवर कोइन्साइड होते. हे बघा, सीजी इथे येत आहे, आता याच्यावरच तर प्रेशर येणार नाही. ज्या पॉइंटवर प्रेशर ऍक्ट होते त्याला काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ प्रेशर. आणि ते एकदम सीजी वर कधीच नाही, थोडस आजूबाजूला येते. समजा इथे येईल तो, सपोज सीपी इथे येईल, त्याच्या खाली येईल कसं. आता इमॅजिन करा, हे प्लेट अशी व्हर्टिकल असती, सीजी कुठे आलं असतं, इथे आलं असतं. त्याच्या थोडस खाली काय येते मग, सीपी येते. हे फिक्स आहे, हे प्रत्येक प्रॉब्लेम साठी फिक्स आहे की सीपी लाईज ऑलवेज बिलो सीजी. सीपी ऑलवेज लाईज बिलो सीजी. म्हणजे सीपीचा डिस्टन्स जो असते एच बार, एच बारचा आन्सर वाय बार पेक्षा कधी पण जास्तच येणार आहे, कधी कमी नाही होणार. तुमचे कधी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये कमी आलं एच बारचा आन्सर वाय बार पेक्षा, चुकलं, प्रॉब्लेमच चुकलाय तुमचं, किंवा तुमचं सोल्युशन चुकलंय. प्रॉब्लेम बरोबर असणार आहे, सोल्युशन चुकलं असेल तुमचं. एच बारचा आन्सर म्हणजे सीपीचा आन्सर कधी पण वाय बार पेक्षा मोठंच पाहायला मिळेल. आता इमॅजिन करा, हे व्हर्टिकल प्लेट आहे, व्हर्टिकल प्लेट मध्ये बरोबर पाहायला मिळते सीजी वर सीपी खाली. आता याच प्लेटला जर मी आडवं केलं असं, त्याला रोटेट केलं हॉरिझॉन्टली, तर हे प्लेट हॉरिझॉन्टल केल्यावर अशीच पाहायला मिळेल ना. म्हणजे सरळ समजतं ना की आपण जर प्लेटला हॉरिझॉन्टली इमर्स केलं तर सीजी आणि सीपी काय होते, एकाच लाईन मध्ये येते. हॉरिझॉन्टली ते एकाच लाईन मध्ये येते. म्हणजे सीजीचा डिस्टन्स जो आहे वाय बार, तर सीपीचा पण डिस्टन्स तोच राहील ना. मग सीपीचं डिस्टन्स काय असते, सीपीचं डिस्टन्स असते एच बार. सीजी कुठे आहे, या लाईन मध्ये आहे. सीपी पण कुठे आहे, मग त्याच लाईन मध्ये आहे ना. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये जेव्हा आपण हॉरिझॉन्टली इमर्स प्लेटचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तेव्हा एच बार आणि वाय बार नेहमी कसे असतात, सेम असतात. म्हणून मध्ये प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येत नाही, बिकॉज तुम्हाला एच बार काढायचं कामच नाही पडलं ना. मग फक्त प्रेशरच काढायचं काम पडतं ना. वाय बार तर ऑलरेडी काढलेलंच असते आपल्याकडे, आणि जे वाय बारचं उत्तर आहे तेच एच बारचं उत्तर राहते. म्हणजे आपण काय नवीन काहीच नाही केलं आपण. म्हणून इथे फक्त एक एवढीशी एक टर्म काढून तुम्हाला 7 मार्क भेटणार आहे काय, फक्त प्रेशर काढलं झालं, क्वेश्चन खतम. बिकॉज जे पोझिशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर आहे, पोझिशन ऑफ सीपी म्हणजे एच बार, पोझिशन ऑफ सीपी, सीपी कुठे येते त्याला म्हणजे पोझिशन ऑफ सीपी. म्हणजे काय काढायचं आहे, एच बार काढायचं आहे. आणि एच बार म्हणजेच काय असते, वाय बार असते. बिकॉज प्लेट कशी आहे, हॉरिझॉन्टली इमर्स्ड. तुम्हाला कधी वाय मध्ये प्रश्न विचारलं की व्हेन सीपी अँड सीजी विल कोइन्साइड, मग काय लिहाल, व्हेन सीपी अँड सीजी विल कोइन्साइड, काय लिहाल मग उत्तर. आता सांगा उत्तर काय लिहाल. अरे एवढं सांगितलं तुम्हाला, व्हर्टिकल मधून असते, मग काय सांगाल का त्याला, हॉरिझॉन्टल बस. व्हेन प्लेट इज इमर्स्ड हॉरिझॉन्टली, एवढं सांगायला लागेल ना. मग लिहा.
विचारते प्रश्न आहे माझ्यामध्ये हा. When CP and CG will coincide, CP always lies below CG असं विचारते. फिल इन द ब्लँक तुम्हाला सांगायला लागेल. CP always lies dash below CG. ते बॉटल कापड इंचेस दोन. हे झालं आपलं हॉरिझॉन्टली इम्बर्स प्लेट. इथे फक्त प्रेशरचाच फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. एच बार तर सरळ सरळ वाय बाय एवढंच असणार. ते पटापट लिहा एका मिनिटात. हा मग कोण पाहत होतं? हा ते ओटीपी वगैरे आला होता ते कोणतरी मागून एक काम कर, मोबाईल तू टाकून तिथे एअरप्लेन मोडवर पैसा आल्यावर तरी मग मेसेज कशाला येते? नेटवर्कच आहे ना, मग मेसेज नाही येत. उद्यापासून एक काम करा लागेल, सगळ्यांचे मोबाईल इथे ठेवून जा लागेल, जाताना घेऊन जातात आहे ना. सगळेजण बॅच आले हो, इथे ठेवून जा मोबाईल, जाताना घेऊन जातात. काय फोटो पण नाही काढत जेव्हा बंद, फोटो सब बंद. ते सगळे मी पाठवून स्क्रीनशॉट. नाही उद्यापासून आल्याबरोबर इथे फोन ठेवून द्यायचे सगळ्यांनी. हा कोणी गर्ल्स तिकडे ठेवायचे त्या विंडो जवळ आणि बॉईज चेअरवर ठेवायचे. ठीक आहे. मोबाईल मग बॅच झाल्यावर घेऊन जायचं वापस. ते फोटो तुम्हाला फोटो काढायचं, ते सगळे स्क्रीनशॉट मी पाठवून देईन तुम्हाला ग्रुपवर. क्वेश्चन मी डिटेक्ट करू उद्यापासून. आय विल डिटेक्ट द क्वेश्चन. नाही तरी तो नियम बनवला असता मी. झालं ते झालं हॉरिझॉन्टली इमर्स प्लेट. आता केस 2 लिहून घ्या. केस 2, टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर फॉर vertically immersed plate. Vertically immersed plate. आता जर हेच प्लेट आपण पाण्याच्या अंदर अशी व्हर्टिकली इमर्स केली, हे फक्त इकडे तुम्हाला प्लेटचं जे स्ट्रीप दिसते, स्ट्रीप म्हणजे प्लेटचं एक पट्टी दिसते फक्त इकडे बस. या प्लेटचं एक ऍक्च्युअल व्ह्यू कसं असणार, क्रॉस सेक्शन, ते इकडे तुम्हाला कळा लागणार. हा इकडे हे प्लेट अशी रेक्टँग्युलर पण राहू शकते, हे प्लेट ट्रायंग्युलर पण राहू शकते, हे प्लेट सर्क्युलर पण राहू शकते, हे ट्रेपेझियम पण राहू शकते, कोणत्या पण शेपची प्लेट वॉल्यूम मध्ये होऊ शकते. तर सध्या समजा मी इथे फॉर एक्झाम्पल कशी काढली आहे, रेक्टँग्युलर काढली आहे. हे समजा रेक्टँग्युलरचं बी झालं आणि याला समजा आता मी डी म्हणतो. हॉरिझॉन्टलच्या केसमध्ये ते थिकनेस खूप लहान होती ना, म्हणून त्याला आपण थिकनेस म्हटलं होतं. व्हर्टिकलच्या केसमध्ये हा डायमेन्शन मोठा आहे ना, तर याला आता डी म्हटलं. ठीक आहे. बी बाय डी या साईजचं एक रेक्टँग्युलर प्लेट समजा तुमच्या पाण्याच्या अंदर इमर्स्ड आहे. हा झाला समजा सीजी आणि ते थोडस खाली काय ते सीपी. या प्लेटचं टॉप लेवल लिक्विड सरफेस पासून किती खाली आहे हे क्वेश्चन मध्ये काय असते, गिवन असते. त्याला आपण काय सिम्बॉल दिलं होतं मागच्या केसमध्ये पण वाय. प्लेटचं टॉप लेवल
लिक्विडच्या फ्री सरफेस पासून किती खाली आहे, y डिस्टन्स खाली आहे. मग हे झालं तुमच्या प्लेटचं सीजीचं डिस्टन्स म्हणजे काय, सीजीचं डिस्टन्स म्हणजे y बार आणि सीपीचं डिस्टन्स म्हणजे h बार. इथे अलग अलग आहे ना, आता इथे y बार h बार अलग अलग आहे ना, बिकॉज प्लेट व्हर्टिकली इमर्स आहे ना. व्हर्टिकली इमर्स प्लेट मध्ये y बार h बार अलग अलग पाहायला मिळेल तुम्हाला. ठीक आहे, इथे पण तुम्हाला असं हा झाला प्लेटचं सीजी आणि हे प्लेटचं सीपी आहे. टोटल प्रेशरचा फॉर्म्युला तोच असते, एस इंटू गॅमा डब्ल्यू इंटू ए इंटू वाय बार. याचा फॉर्म्युला कधीच बदलत नाही. इथे वाय बार कसा काढाल वापस तुम्ही, कसं काढाल वाय बार, वाय प्लस डी बाय टू. हे वाय झालं आणि सीजी आहे ना, सीचं डिस्टन्स किती असणार हा बरोबर, हे असणार ना डी बाय टू. सीजी चं डिस्टन्स किती असणार डी बाय टू. वाय प्लस डी बाय टू इज इक्वल टू काय, वाय बार. मी चुकी नाही काय घेता माझा बोर्ड, पण तुम्ही पण तेच म्हणता वाय एच बार. एवढं दिसतं तुम्हाला वाय प्लस डी बाय टू म्हणजे इथे पोचते हे टाइम. थोडस आपलं पण यूज करा. आता राहिलं आपलं पोझिशन ऑफ सीपी, पोझिशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर. हा, याला सिम्बॉल असते एच बार. इथे एच बारचा फॉर्म्युला बघा काय असते. आता इथे एच बारचा फॉर्म्युला असते आय एक्स एक्स अपॉन ए इंटू वाय बार प्लस वाय बार. आय एक्स एक्स अपॉन ए इंटू वाय बार प्लस वाय बार. या केसचं डेरिव्हेशन आहे आपल्याला. सेकंड केसचं आपण डेरिव्हेशन करू. थर्ड, बिकॉज फर्स्ट केसचं तर एकदम छोटीशी केस आहे, त्याचा तर येणारच नाही एक्झाम मध्ये. इन्क्लाइन प्लेटचा आतापर्यंत काही आला नाहीये. या केसचं आलेलं एक्झाम मध्ये वारंवार. या केसचं पण डेरिव्हेशन खूप मोठं आहे, 4-5 पेजचं डेरिव्हेशन आहे जवळपास. सो डेरिव्हेशन पण लेंदी आहे खूप याचं. याचं आपण डेरिव्हेशन जर केलं शेवटी तर आपण याचं डेरिव्हेशन शेवटी करू. ठीक आहे, तर सध्या फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे पहिले. तर डेरिव्हेशन मी स्टार्टिंग मध्ये कधीच करून देत नाही. सगळे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह झालं कशा आहे, फॉर्म्युला यूज होऊन जाते, मग डेरिव्हेशन चांगल्या प्रकारे समजते. तर हे माझं स्ट्रॅटेजी आहे की बा डेरिव्हेशन लास्ट मध्ये शिकवायचं आणि मी त्यालाच फॉलो करणार आहे. सो पोझिशन ऑफ सीपी, एच बारचा फॉर्म्युला काय, आय एक्स एक्स अपॉन ए इंटू वाय बार प्लस वाय बार. आता यासाठी तुम्हाला प्रत्येक फिगरचं आय एक्स एक्सचं फॉर्म्युला पाठ पाहिजे. हे तुम्हाला म्हटलं नाही मी, प्लेटचं शेप कोणतं पण राहू शकते. रेक्टँग्युलर प्लेट आहे तर मग बीडी क्यूब बाय 12, ट्रायंग्युलर प्लेट आहे तर मग बीएच क्यूब बाय 36 आय एक्स एक्स, सर्क्युलर आहे तर मग पाय बाय 64 डी टू दी पॉवर 4, ट्रॅपेझॉइडल आहे तर मग अजून त्याचा काही वेगळा फॉर्म्युला असणार. म्हणजे सगळ्या प्लेटचे आय एक्स एक्स चे फॉर्म्युले पण तुम्हाला पाठ पाहिजे. सगळ्यांचं एरिया कसं काढायचं ते तुम्हाला पाठ पाहिजे. बिकॉज विदाउट आय एक्स एक्स आणि विदाउट एरिया हे प्रॉब्लेम सॉल्विंग का आपलं नाही होणार ना. तर सध्या फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि आय एक्स एक्स चे फॉर्म्युले पण शेवटी लिहून देतो मग तुम्हाला मी. तिन्ही केस झालं टेबल काढून देईल आणि त्या टेबलच्या अंदर सगळे फिगर्स, त्या सगळ्यांचे एरिया, त्या सगळ्यांचे वाय बार, सगळ्यांचे आय एक्स एक्स तुम्हाला लिहून देऊन देईल. बिकॉज तुम्हाला नाही लक्षात आले तर मग. हे झाली केस 2, त्याचे 2 फॉर्म्युले लिहून घ्या. मग केस 3 वर जाऊ. फटाफट लिहा थोडस. हे डायग्राम फ्री आहे, मग चालते, एवढं काही नाही आहे. एवढं काही खूप जास्त रॉकेट सायन्स नाही याच्यात. अरे फोटो बेटा मी पाठवलं ना, हे घे. पाठवून देतो. मग बुक नाही आली का तू आज? मग ट्युशनला आता बुक नाही. तुला काय वाटतं आपण गाड्यामध्ये चाललो? मला वाटलं नाही मग गाड्या फिरत चाललो का आपण? तू आणली का बुक? पण येऊन नाही राहिलं. तुझं मागचं बाकी जाईन ते सेमिस्टर, बाकी जाईन ते सेमिस्टर भर नाही. ते बाकी जाईन मग थोडस बाकी जाते ते सेमिस्टर भर बाकी जाईन ते. आता मला का तू सेमिस्टर भर हात काय देईन काय, मागचं बाकी आहे, मागचं बाकी आहे, मागचं बाकी आहे.
2 महिन्यापासून तेच काढून द्या तुम्हाला. पहिले 16 असतात ते मग. पहिले 16 त्यातली मग त्यात देत बसा. ते तर मग पेंडिंग राहणारच आहे. झालं काय? व्हर्टिकली इमर्स प्लेट. आता केस 3 आहे आपलं इन्क्लाइंड इमर्स्ड प्लेट. इथे बाय बार थोडस डायरेक्ट तुम्हाला नाही मिळणार. सपोज दिस इज अवर लिक्विड सरफेस. नाउ द प्लेट इज इन्क्लाइंड बाय एन अँगल थीटा. हे पहा, ते प्लेटचं एक पट्टी मी काढत आहे ना, हे पहा, ते एक प्लेटचं स्ट्रीप जे मी काढत आहे ते फक्त ड्रॉ केलं इथे. ठीक आहे, एक स्ट्रीप ड्रॉ केलं. बाकी प्लेटचं ऍक्च्युअल व्ह्यू कसं आहे ते तुम्हाला इकडे क्रॉस सेक्शन काढावं लागेल ना. प्लेटचं ऍक्च्युअल शेप क्वेश्चन मध्ये कसं गिवन आहे त्या हिशोबाने तुम्हाला इकडे वापस त्याचा एक क्रॉस सेक्शन काढावं लागेल ना. हे काढणं पण जरुरी आहे, बिकॉज इकडे दाखवावं लागेल ना प्लेटचा शेप कसा आहे. तर प्लेटचं क्रॉस सेक्शन पण तुम्हाला इकडे ड्रॉ करावं लागेल साईडला थोडस. वापस इथे पण मी सध्या प्लेटचं क्रॉस सेक्शन रेक्टँग्युलरच कन्सिडर करत आहे. ठीक आहे, इथे पण सध्या आपण प्लेटचं क्रॉस सेक्शन रेक्टँग्युलरच कन्सिडर करून राहिलो. हे समजा आपल्या प्लेटची विड्थ आहे बी आणि हे सपोज याचं डेप्थ आहे डी. याचा डी म्हणा एच म्हणा काही पण चालते. आणि हे झालं याचं सीजी आणि हे झालं याचं सीपी. आता प्लेट इन्क्लाइंड आहे तर वाय बार पण इन्क्लाइंड मोजा का तुम्ही. इथे वाय बार व्हर्टिकल दिसत आहे ना. वाय बार एच बार कधी पण आपल्याला व्हर्टिकलच मोजायची आहे. प्लेट फक्त इन्क्लाइंड आहे. वाय बारचा डिस्टन्स तुम्हाला असंच मोजायचं आहे व्हर्टिकली. हा झाला वाय बार. सीजीचा डिस्टन्स म्हणजे काय वाय बार. आणि हे डिस्टन्स कशाचा आहे, हा पण सीपी आहे ना. तर हा झालं सीपीचं इथे कोइन्साइड. आणि सीपीचं डिस्टन्स म्हणजे काय, सीपीचं डिस्टन्स म्हणजे एच बार. ठीक आहे, आणि हे प्लेट किती डिग्रीने इन्क्लाइंड आहे ते अँगल क्वेश्चन मध्ये गिवन राहते आपल्याला. किती डिग्रीचं इन्क्लाइंड आहे ते क्वेश्चन मध्ये गिवन राहील तुम्हाला. आणि हा प्लेटचा टॉप पॉइंट, हा प्लेटचा टॉप पॉइंट फ्री सरफेस पासून किती खाली आहे, जे आपल्याला वारंवार क्वेश्चन मध्ये वाय म्हणत आहे. हे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हा वाय गिवन राहील ना. हॉरिझॉन्टल मध्ये पण प्लेट किती खाली आहे ते गिवन राहील. व्हर्टिकल मध्ये पण प्लेटचा टॉप किती खाली आहे सरफेस पासून गिवन राहील. इंग्लंड मध्ये पण प्लेटचा टॉप पॉइंट किंवा कधी कधी प्लेटचा बॉटम पॉइंट पण गिवन असते. कधी कधी टॉप पॉइंट पण गिवन असते, बॉटम पॉइंट गिवन असते. अशा वेळेस मग अँगल गिवन नाही राहत. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये म्हणजे या डेप्थचे नाव पण असतात. या प्लेटचं मॅक्स टू मॅक्स डेप्थ कुठपर्यंत असणार, या प्लेटचं मॅक्स टू मॅक्स इमर्स डेप्थ कुठपर्यंत असणार, या पॉइंट पर्यंत असणार ना. बिकॉज या पॉइंटच्या खाली प्लेटच तर नाहीये. मग डिस्टन्स कशाला बोलणार आपण, जिथपर्यंत प्लेट आहे तिथपर्यंत आपण खालचं डिस्टन्स मेजर करू. या प्लेटचं मॅक्स टू मॅक्स डिस्टन्स इथपर्यंत असणार आणि मिनिमम डिस्टन्स इथपर्यंत असणार. बरोबर, याला कधी कधी म्हणते लीस्ट डेप्थ, याला म्हणते ग्रेटेस्ट डेप्थ. ठीक आहे, ते प्रॉब्लेम मध्ये बघू आपण. सध्या असं असल्यावर वाय बार कसं काढायचं. आता हा वाय बार पहा कसं काढायचं. इथे ट्रायंगल तयार केला मी. हा ट्रायंगल तयार केला इथे. समजा ट्रायंगलचं नाव आहे ए बी सी. हे वाय किती आहे हे क्वेश्चन मध्ये गिवन आहे. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे की आपल्या प्लेटचा टॉप पॉइंट सरफेस पासून किती खाली आहे. आता तुम्ही या वाय मध्ये इतकं डिस्टन्स अजून ऍड केलं तर वाय बार मिळते ना. या वाय मध्ये एवढं डिस्टन्स ऍड केलं समजा आपण तर मिळते ना वाय बार की नाही मिळत, मिळणार ना. सपोज या डिस्टन्सला म्हटलं मी y1, या डिस्टन्सला काय म्हटलं समजा y1 म्हटलं. y मध्ये हा y1 प्लस केलं तर काय झालं y बार. म्हणजे इथे y बारचं मिनिंग काय होत आहे, y प्लस y1. आणि y1 ला काढायसाठी ए बी सी ट्रायंगल थोडस इकडे एनलार्ज करून काढत आहे. हा ए बी सी, ए बी सी मध्ये हे तुम्हाला काढायचं आहे y1. हे किती आहे
ऍडजस्टंट साईड तुम्हाला माहित नाही अँगलची, हे अँगल आहे तुमचे, ठीक आहे, हा अँगल तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन मध्ये, हा तोच अँगल आहे ना, सेम टू सेम अँगल तोच असणार आहे क्वेश्चन मध्ये गिवन आहे आपल्याला. हे हायपोटेनियस तुम्हाला काढून काढता येते का, तर हे जे पॉइंट आहे काय म्हणतो आपण, सीजी ना, सीजी म्हटल्यावर हा डिस्टन्स किती असणार मग एवढं, तर हे सीजी आहे ना, तर हे किती असणार मग d/2 असणार ना, आणि बी आणि क्वेश्चन मध्ये माहिती असतं आपल्याला. सो हे जे हायपोटेनियस आहे हे पण तेच आहे ना मग, सरळ सरळ हेच आहे. हे जे ट्रायंगलचे हायपोटेनियस आहे एसी, हे पण काय झालं मग एक प्रकारचं, या हायपोटेनियसचं व्हॅल्यू काय झालं एक प्रकारचं, झालं ना d/2. मग इथे आपण जर फॉर्म्युला लावलं साइन थिटा इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस, साइन थिटा इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट मध्ये कोण आहे y1, हायपोटेनियस मध्ये कोण आहे d/2. मग इथून जर तुम्हाला y1 काढायचं आहे, त्या दोघांना मल्टिप्लाय करा ना मग, साइन थिटा इंटू d/2. थिटा पण क्वेश्चन मध्ये माहित आहे आणि डी क्वेश्चन मध्ये माहित आहे, तर साइन थिटा मल्टिप्लाय बाय d/2 केलं तर आपल्याला y1 चा आन्सर मिळू शकते. आणि y1 मिळालं की त्याला y मध्ये प्लस केलं तर काय मिळते, y बार मिळते. आणि y बार भेटला की मग तुम्हाला टोटल प्रेशर काढता येते, बिकॉज टोटल प्रेशरचा फॉर्म्युला तोच राहणार आहे, S इंटू गॅमा डब्ल्यू इंटू y बार इंटू एरिया ए. टोटल प्रेशरचा फॉर्म्युला तिन्ही केसमध्ये तोच आहे, S गॅमा डब्ल्यू y बार ए. h बारचा फॉर्म्युला अजून थोडासा व्हॅरी होते याच्यात, Ixx इंटू साइन स्क्वेअर थिटा अपॉन a इंटू y बार प्लस y बार. इथे थिटाचा पण कन्सेप्ट ऍड होते, म्हणजे फक्त Ixx अपॉन a इंटू y बार नाही करायचं आहे, Ixx इंटू साइन थिटा स्क्वेअर, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा लिहा किंवा साइन थिटा स्क्वेअर लिहा, एकच गोष्ट आहे. Ixx इंटू साइन स्क्वेअर थिटा अपॉन a इंटू y बार प्लस y बार. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड पोझिशन ऑफ सीपी. याच्यात सगळ्यात महत्त्वाची टर्म कोणती असते, y बार, बिकॉज ज्याला y बारच नाही काढता तो काय क्वेश्चन सॉल्व्ह करणार. y बार मेन आहे, एरिया मेन आहे, Ixx मेन आहे, हे तीन टर्म निघाले की तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. मग फक्त फॉर्म्युला लावा, आन्सर काढा. ते एरिया आणि Ixx सरळ सरळ फॉर्म्युलावर डिपेंड आहे, त्यात कोणता कन्सेप्ट नाही आहे की आपल्याला खूप जास्त कन्सेप्ट लावा लागेल बा. y बार मध्ये कसं आहे, थोडं कन्सेप्ट लावायचं आहे की बाय ट्रायंगल बनवा, ट्रायंगल मध्ये ते हायपोटेनियस पहा किती बनते, मग साइनचा फॉर्म्युला लावा अपोजिट अपॉन हायपोटेनियस, पहिले y1 काढा, y1 ला y मध्ये ऍड करा, तर मग तुम्हाला काय मिळते, y बार मिळते. ठीक आहे, म्हणून जास्तीत जास्त चान्स एक्झाम मध्ये इन्क्लाइन प्लेट वरच यायची शक्यता जास्त असते प्रॉब्लेम, बिकॉज इथेच थोडस कठीण असते काम. लिहून घ्या. हा तेच y प्लस y1. हा मग येस लागेल ना मग.